फरीदाबाद मॉड्यूल प्रकरणात अटकेतल्या डॉक्टर शाहीन शाहिदचं जैश कनेक्शन समोर। जैशसाठी भारतात महिला भरती करण्याची शाहीनवर जबाबदारी। दिल्ली स्फोटामागे लष्कर-ए-तोयबा आणि जैशचा हात असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीनेच लष्कर आणि जैशचं संयुक्त ऑपरेशन केल्याची माहिती। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचं पुलवामा कनेक्शन उघड। स्फोटामध्ये जम्मू काश्मीरच्या तारिक आणि उमर मोहम्मद या दोघांची नावं समोर। स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार तारिकची असल्याची माहिती। दिल्ली स्फोटाबाबत पंतप्रधान मोदींकडून कठोर कारवाईचे निर्देश। स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्यांना कठोर शिक्षा देणार। भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा। मिनी विधानसभेत सुद्धा भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून काम करा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाजप नेत्यांना सूचना। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत उद्यापासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होणार। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं, सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांनी घेतली महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट। उद्या पत्रकार परिषद घेत मोठे गौप्यस्फोट करणार। दमानी यांची माहिती, झी 24 तासनं उघड केला होता जमीन गैरव्यवहार। कोल्हापूरच्या नागरी वस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद। जाळी टाकून बिबट्याला पकडलं। बिबट्यानं पोलिसावर केला होता जीवघेणा हल्ला।